तुम्ही इकडे ट्रेंडिंग स्टॉक्स बाय करण्यामध्ये बिझी आहात आणि तिकडे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी कोट्यावधी रुपयाचे 3 स्टॉक बाय केलेत. फॉरेन इन्व्हेस्टर जेव्हा सुद्धा एखाद्या स्टॉकमध्ये अग्रेसिव्ह बाईंग करतात तेव्हा त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये तेच 3 स्टॉक मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. वन बाय वन जाऊयात. पहिला स्टॉक आहे गायत्री प्रोजेक्ट्स. 1963 एस्टॅब्लिशमेंट आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्टींमध्ये काम करते. यामध्ये काय झाले, फॉरेन इन्व्हेस्टमेंट 1.91% वरून 18% म्हणजे ऑलमोस्ट 16% ग्रोथ आहे. आणि याचं कारण जे मला वाटतं, याचं एक ट्रिगर पॉईंट, याचा इयरली सेल्स जो आहे तो 85% वाढलाय आणि हा एक ट्रिगर पॉईंट असू शकतो असं मला वाटतं. असे सगळे स्टॉक्स आणि वेगवेगळे स्टॉक आयडियाज आम्ही आमच्या एका टेलिग्राम कम्युनिटी ग्रुपवरती डिस्कस करत असतो, जिकडे तुमच्यासारखे इन्व्हेस्टर्स मला फॉलोअप क्वेश्चन सुद्धा विचारतात. जर तुम्हाला सुद्धा हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा. सेकंड स्टॉक बघूयात. सेकंड स्टॉक आहे गुजरात गॅस लिमिटेड. ही एक गव्हर्नमेंटची कंपनी आहे. यामध्ये 2 गमती घडलीत. पहिली, फॉरेन इन्व्हेस्टमेंट 3.82% वरून 10.57% ला गेले. आणि दुसरी जी सगळ्यात महत्वाची आहे, त्याच्यामध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट सुद्धा 15% वरून 24.64% म्हणजे ऑलमोस्ट 25% ला गेली आहे. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरनी तर बाय केलायच, प्लस डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे आपले इंडियाचे बिग प्लेयर्स असतात त्यांनी सुद्धा 10% त्यांचे स्टेक्स वाढवलेत. याच्या पाठीमागे ट्रिगर्स 2 आहेत. इयरली सेल्स ग्रोथ आहे 43% आणि इयरली प्रॉफिट ग्रोथ आहे 54%. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ असल्यामुळेच कुठे ना कुठे या लोकांच्या रडारमध्ये हे स्टॉक आहेत असं मला वाटतं. तिसरा स्टॉक फंडवायझर कॅपिटल. या स्टॉकमध्ये काय झालंय, फॉरेन इन्व्हेस्टमेंट 1% वरून 8.91% म्हणजे ऑलमोस्ट 8% ग्रोथ आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि इयर ऑन इयर सेल्स हा 272% वाढलाय. त्यामुळे हा सुद्धा एक ट्रिगर पॉईंट नक्कीच असू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा असेच काही स्टॉक्स डिस्कस करायचे असतील तर कम्युनिटी ग्रुप नक्की जॉईन करा. हे सगळे स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये घ्या. प्रॉपर फंडामेंटल अनालिसिस करून तुमच्या टेक्निकल सेटअपवरती बाईंग आणि सेलिंग करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.